नमस्कार. देशपांडे गुरुजी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मार्च महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरू होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 23 ते 29 मार्च 2026 हा आठवडा अनेक राशींसाठी खास ठरणार आहे. या काळात काही महत्त्वाचे ग्रह संक्रमण होत असल्यामुळे काही राशींना नशिबाची साथ मिळू शकते, तर काहींना थोडी सावधगिरी बाळगण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया तूळ ते मीन या राशींसाठी हा आठवडा कसा असणार आहे. तूळ रास. तूळ राशीसाठी हा नवीन आठवडा साधारण स्वरूपाचा असणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येकाशी चांगले संबंध ठेवत असतानाच सत्याची बाजू घ्यावी लागेल. नवीन आव्हानांचा स्वीकार करण्याची वेळ येऊ शकते. कोणताही कठोर निर्णय घेताना नीट विचार करूनच घ्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेतल्यास योग्य मार्गदर्शन मिळू शकते. तसेच महत्त्वाच्या कामांना योग्य वेळी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. या कालावधीत नवीन वस्तूंची खरेदी करण्याची शक्यता देखील आहे. वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्याल. शिक्षण क्षेत्रात चांगली प्रगती दिसून येते. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. हा प्रवास तुमच्यासाठी लाभदायक आणि सुखद असण्याची शक्यता आहे. पैशांचा वापर जपून करा आणि अनावश्यक खर्च टाळा. सामाजिक कार्यात देखील तुमचा सहभाग वाढू शकतो. धनुरास. धनुराशीसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. या काळात काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. त्या निर्णयांमुळे घरातील काही सदस्य नाराज होण्याची शक्यता आहे. मात्र भविष्यासाठी तो निर्णय योग्य ठरू शकतो. मुलांच्या कलागुणांना योग्य संधी आणि प्रोत्साहन मिळेल. तसेच सरकारी योजनांचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा समाधानकारक असणार आहे. या काळात अनेक गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडताना दिसतील. कामाचा विस्तार वाढण्याची शक्यता आहे. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते. मित्र आणि परिवाराची साथ तुम्हाला मोठा आधार देईल. या कालावधीत नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तो पूर्ण होऊ शकतो. कुंभ रास. कुंभ राशीसाठी हा आठवडा भाग्याचा ठरू शकतो. या काळात तुमच्या विचारांमध्ये नवीन कल्पकता दिसून येईल. तुमचा दृष्टिकोन सकारात्मक राहील. तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न कराल. परदेश प्रवासाची संधी देखील मिळू शकते. नवीन लोकांच्या संपर्कात येण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी संबंध अधिक चांगले होऊ शकतात. मीन रास. मीन राशीसाठी हा आठवडा सकारात्मकतेचा आहे. या काळात तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्याची शक्यता आहे. समाजात तुम्हाला मान सन्मान मिळू शकतो. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागू शकतो. मात्र कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. महत्त्वाच्या कामांना योग्य प्राधान्य द्या आणि वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीचे मार्गदर्शन हवे असेल तर कमेंटमध्ये तुमची जन्मतारीख, जन्मवेळ, नाव आणि जन्मस्थान नक्की लिहा. शक्य तितक्या लोकांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न गुरुजी नक्की करतील. धन्यवाद.